मजा आएगा ना भिड़ो। लोकांच्या मध्ये असं राहायचं जसं 32 दातांमध्ये जिब्रा, सगळ्यांच्या राहायचं पण दबावाखाली कोणाच्याच नाही यायचं। अंगात धग है हलवू महाराष्ट्राला। नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेपिकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, प्रत्येक अजून मीडिया फाईलवर जाऊन तुम्हाला ज्या फोटो अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे, त्याला इथे जाऊन फील्ड कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला 9.10 वर येऊन या बीटवर येऊन इथे त्याला कट करायचं आहे। त्यानंतर इथे पण कट करायचं आहे, त्यानंतर इथे पण कट करायचं आहे आणि इथे पण अशा प्रकारे कट करून झाल्यावर फर्स्ट लेअरवर येऊन त्याला सर्वात वरती घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। जो आपला फर्स्ट फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे। फोटोवर क्लिक करून इथे जाऊन कॉपी करून टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन फर्स्ट फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। आपला जो सेकंड फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या सेकंड फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इथे जाऊन अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। आपला जो थर्ड फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे इथे जाऊन। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। हा जो फोटो आहे त्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी इफेक्ट्स करून टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। इथे जाऊन आपल्या फोटोचा जो इफेक्ट आहे तो इथे जाऊन कॉपी करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन दोन ज्या ह्या लेअर आहे आपल्याला इथे जाऊन सिलेक्ट करायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे जाऊन कॉपी टू लेयर्स करून टाकायचं आहे। पुन्हा आपल्याला बॅक जाऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट टू लेयर्स करून टाकायचे आहे। त्यानंतर त्या पुन्हा सिलेक्ट करायचे आहे आणि शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे। इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे।
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.